3.5 हाताच्या देहाला सुख सतत पाहिजे असतं माणसं, डोळ्यांना, कानाला, हाताला, स्पर्शाला, जिभेला. जगात आम्ही सगळ्यांची धडपड आहे ती सुखासाठी आहे. फ्लॅट जर घ्यायचा असेल तर ते फ्लॅटची जाहिरात असते, सर्व सुखसोयींनी युक्त, ते आनंद सोयींनी युक्त नसते. म्हणजे हा फ्लॅट किंवा हा घर किंवा हे बंगला बांधला तर सुखसोयींनी युक्त आहे. गरम पाणी आहे, उन्हाळ्यामध्ये फ्रीज, आणखीन काय आहे, एसी आहे. सुखानं आजपर्यंत कोणी सुखी झालेलं नाही. सुख म्हणजे चांगलं, कारण ते इंद्रियांचं आहे. सुखाचं वैशिष्ट्य असं आहे की सुखाचं अप्रूप संपलं की सुख संपतं. सुखाची पूर्तता नाही झाली तरी दुःख आहे, आणि सुखाची पूर्तता झाली तरी दुःख आहे. जोपर्यंत सुख मिळत नाही, ती गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत दुःख आहे, आणि मिळाली की ते सुख चटकन संपून जातं. परवा माझ्या मित्राने गाडी घेतली, ती क्रेटा. त्याची कॅपॅसिटी आहे फॉर्च्युनरची. म्हणलं घे ना फॉर्च्युनर. नाही ना म्हटलं. तो क्रेटा घेतला त्याच दिवशी मला कळालं दम नाही त्याच्यात, कारण त्या दिवशी क्रेटा 2 महिने धुडगूस घातला, आणि मिळाल्यानंतर लक्षात आलं काहीच दम नाही त्याच्यात. म्हणजे सुखाचं अप्रूप संपलं की सुख संपतं. तिसरी गोष्ट सांगितली, पुढची गोष्ट की आनंद, हॅपीनेस. आणि मग आनंद कोणत्या गोष्टीमध्ये आनंद असतो? म्हणजे सायकॉलॉजिस्टनी सांगितलेला आनंद, आणि नंतर आपण परमार्थाच्या आनंदाकडे जात आहोत. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा याची पूर्तता होणं. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यात मोठं जर सुख, आनंद हवा असेल आयुष्यामध्ये, तर उत्कृष्ट नातेसंबंध असणं, असं म्हटलं. हॅपीनेस हा आनंदामध्ये, घरातल्या लोकांचं तुमच्यासोबतचं जगणं किती नीट आहे. नातेसंबंध नीट असतील तर तो माणूस आनंदी असतो, आणि तो दीर्घायुष्य असतो. 1938ला हार्वर्ड नावाच्या विद्यापीठामध्ये तिथल्या कुलपतींनी निर्णय असा घेतला की 200 विद्यार्थ्यांना सलग त्यांच्या मरेपर्यंत त्यांना फॉलोअप घेत राहायचं, आणि त्याच्यातले सुखी किती झाले आणि कोणत्या कारणानं झाले त्याचा शोध घेण्यासाठी 1938 पासून त्या वर्गातली मुलं, ती 200 मुलं, दर 4 वर्षांनी त्यांचा डाटा गोळा केला जायचा. त्याच्यामध्ये त्या जॉन एफ केनेडी पण होते, एका वृत्तपत्राचे संपादक पण होते. शेवटच्या क्षणाला 200 पैकी 80 वर्षापर्यंत जगलेले 20च राहिले. मग त्याच्यात आनंदी कोण होतं की ज्याचं शरीर चांगलं होतं, रोज 200 सूर्यनमस्कार घालतोय, प्राणायाम करतोय, सकाळचा सगळा प्राणवायू जणू परमेश्वरानं याच्यासाठीच दिलाय असा भासभूस करतोय. तो सुखी आहे का? मग शरीर होतं तो सुखी नाहीये, अनेक गोष्टी होत्या, तो आनंदी आहे का? नाही आनंदी. मग ही जी 20 जण सापडली संसारामध्ये, सुख ते घरातल्या नातेवाईकांच्या प्रेमावर अवलंबून असतं. आणि प्रेम या शब्दाचा अर्थ आहे की शेअर, केअर अँड लव्ह. आपलं घरातल्या किंवा कोणत्या व्यक्तीवर प्रेम आहे ते ओळखायची खूण कुठली? 3 क्रायटेरिया सांगितले. माझ्या आयुष्यामध्ये एखादी सुखद किंवा दुःखद घटना घडली तर मला ती पहिल्यांदा कोणाला सांगावीशी वाटते. जर मला घरातल्यांनाच सांगावीशी वाटत असेल तर संसार सुखाचा आहे म्हणून सांगू चालेल. शेअर, ती माझी प्रिय व्यक्ती आहे. केअर, तुमचा ज्याच्यावर जीव आहे, ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्या आयुष्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक जरा जरी हालचाल झाली तर तुम्ही त्याची काळजी करता का? आणि लव या शब्दाचा अर्थ की अत्यंतिक त्याग. म्हणजे हॅपीनेस हा आमच्या घरातल्या, आणि घरातला हॅपीनेस टिकवायचा असेल तर 4 गोष्टी. घरात आमची नजर कशी आहे, घरात आम्ही शब्द कोणते वापर